नमस्कार. आम्ही काळभैरव लक्ष्मी बाबूराव बांगर विद्यालयातील इयत्ता 9वीच्या विद्यार्थिनी आहोत. आजकालच्या काळात बाजारामध्ये प्लास्टिक, लाकूड किंवा फॅब्रिक अशा प्रकारचे बरेच बॅकरेस्ट उपलब्ध आहेत. खूप वेळ गाडी चालवण्याने किंवा बसून काम केल्याने पाठीला थकवा निर्माण होऊ शकतो. आजकालच्या काळात बाजारामध्ये प्लास्टिक, लाकूड किंवा फॅब्रिक अशा प्रकारचे बरेच बॅकरेस्ट उपलब्ध आहेत, परंतु ते पर्यावरणाला हानिकारक ठरतात. आम्ही पर्यावरणाचा विचार करता नैसर्गिक व पर्यावरणपूरक असे बॅकरेस्ट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकल्पासाठी आम्ही शेण, फर्मेंटेशन केलेली शेतातील माती, शाडू माती, गूळ, डिंक, मेथीचे दाणे, गुलाब व झेंडूची सुकलेली पाने, गोणपटाचा भुसा आणि कागदाचा लगदा यांसारखे नैसर्गिक घटक वापरलेले आहे. गूळ व डिंक आणि मेथीच्या दाण्यांमुळे गोळ्यांना चिकटपणा आला आणि मातीचे फर्मेंटेशन झाल्यामुळे मजबूती आणि टिकाऊपणा वाढला. प्लास्टिकला थांबवूया, निसर्गाला जपूया, इको फ्रेंडली बॅकरेस्टच्या कृतीतून परिवर्तन घडवूया.